नमस्कार. आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. मी आज आलो आहे वडवणी रेल्वे स्टेशनला. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत वडवणी रेल्वे स्थानकाचं कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. या ठिकाणी जर बघितलं ते पाहू शकतो आपण, हे आहे वडवणीचं रेल्वे स्थानक आणि हे समोरचा मेन एंट्रन्स आहे रेल्वे स्थानकाचा. आता आपण समोर जाऊन बघूया हे कशा पद्धतीने या ठिकाणी कामाची गती आहे आणि काम कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो पाहू शकतो आपण, या ठिकाणी वर्किंग प्रोसेसमध्ये सध्या या ठिकाणी काम चालू आहे. आणि आता मी सध्या आलो आहे फर्स्ट प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो. पहिला प्लॅटफॉर्म आहे, या ठिकाणी पाहू शकतो आहे मित्रांनो. जर बघितलं तर आष्टी नंतरचं सेकंड हेच असेल मित्रांनो रेल्वे स्थानक. एवढं मोठं, आष्टीपेक्षा बी मोठं स्थानक अंदाजे मला वाटतं हे. कारण की बीडचं पण सध्या बीड रेल्वे स्थानकाचं पण काम चालू आहे आणि इथले जवळपास 2 प्लॅटफॉर्म पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत आणि एक ट्रॅक पण स्लीपर हातरून ट्रॅक पण टाकण्यात आलेली या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे. समोर जर बघितलं तर मित्रांनो हे वरी जे शेडचं काम असतं मित्रांनो, हे शेडचं काम पण स्ट्रक्चरसुद्धा बसवण्यात आलेले सगळे. आणि या ठिकाणी पाहू शकतो प्लॅटफॉर्मचं मित्रांनो. हे जे आपण समोर जे पाहतो आहे हे एक परळीकडे जाणारा मार्ग आहे, रेल्वे मार्ग. आणि ह्या साईडला जर बघितलं तर बीडकडे जाणारा रेल्वे मार्ग मित्रांनो. जर बघितलं तर बऱ्यापैकी ह्या स्थानकाचं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. जर तिकडं जर बघितलं आपण, नवगण राजुरी असेल, रायमो असेल, ह्या परिसरामध्ये म्हणजे एवढी कामाची गती नाही आहे. म्हणजे एवढं भारी स्थानक अजून पण झालेलं नाही. बीडचं पण असं झालेलं नाही मित्रांनो. बीडचं फक्त बिल्डिंगचंच काम चालू आहे. हे बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चरचं पण अजून काम बीडचं पेंडिंग आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण एक प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेले आहेत आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती जर बघितलं तर रोलरच्या साहाय्याने या ठिकाणी भराव टाकलेला आहे आणि भराव टाकून यानंतर ह्याच्यावरती कॉन्क्रीट होणार आहे मित्रांनो. तर लवकरच वडवणी रेल्वे स्थानकाचं काम पण मित्रांनो पूर्ण होईल. आणि म्हणजे इथून जर बघितलं मित्रांनो तर जवळपास घाटसावळीच्या पहिलेच त्या जवळपास एक गाव आहे खेडेगाव, त्या गावापर्यंत थोडंसं काम बाकी. आणि घाटसावळीपासून जर पुढे बघितलं तर जवळपास शिवणी गावापर्यंत पूर्ण ट्रॅक हातरण्यात आलेली. थोडंसं म्हणजे बीडपासून ते शिवणी ह्या परिसरामध्ये थोडंसं काम पेंडिंग राहिलेलं आहे. समोर जर बघितलं मित्रांनो इथून एक 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती 2 किलोमीटर जवळपास एक वडवणी शहर आहे. आणि हा समोर बीडकडे जाणारा हायवे. आणि इथं पण एक छोटंसं एक गाव आहे मित्रांनो, त्या गावाच्या परिसरामध्येच हे स्थानक बनवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, जर या ठिकाणी पाहू शकतो आपण, क्रॉसिंगसाठी या ठिकाणी हा ब्रिज बनवण्यात येत आहे. या ठिकाणी समज ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायचं असेल तर
हा ब्रिज बनवण्यात येत आहे. या ठिकाणी पाहू शकतो ह्याचं पण काम चालू आहे. आणि समोर बी पाहू शकतो आपण एक ट्रॅक हातरण्यात आलेले आहेत. पुढे पण बरेचसे लांबपर्यंत ट्रॅक हातरण्यात आलेले आहेत. म्हणजे इथून जवळपास वडवणी शहर संपेपर्यंत जवळपास ट्रॅक टाकण्यात आलेली. आणि ह्या परिसरामध्ये जर बघितलं मित्रांनो तर जवळपास बरेचसे वडवणीपासून 1-2 किलोमीटरपर्यंत पण ट्रॅक हातरण्यात आलेली. म्हणजे बीडपासून ते वडवणीपर्यंत यायला जास्त टाईम लागणार नाही आहे. कारण की बीडपर्यंत जर ट्रेन आली तर बीडपासून वडवणीपर्यंत एकदम फास्ट वेगाने काम होऊ शकतं आहे. असा जास्त वेळ काय असा लागणार नाही आहे. म्हणजे सध्या तरी नवगण राजुरी परिसरामध्ये काम चालू आहे आणि ते काम लवकरच पूर्ण होऊन ट्रेन बीडमध्ये येणार आहे मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर पाहू शकतो आपण या ठिकाणी एक लांब लांब ट्रॅक 60 मीटरची जी ट्रॅक असते ती ह्या परिसरामध्ये बसवण्यात आलेली. म्हणजे कसल्याही प्रकारचा कुठेही तुम्हाला जॉईंट दिसणार नाही अशा ट्रॅक ह्या परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहेत. मित्रांनो बीडपेक्षा बी जवळपास इकडं म्हणजे बऱ्यापैकी इकडं जास्त काम ह्या परिसरामध्ये झालेलं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकतो हे भराव बी टाकण्यात आले आहे. जे हे प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेले आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती पाहू शकतो आपण भरावचं काम चालू आहे. एक हायवा वगैरे या ठिकाणी चालू आहेत. पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी 2 प्लॅटफॉर्म सध्या तरी या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. आणि हे समोरचं पाहतो हे आहे वडवणीचं रेल्वे स्थानक. मित्रांनो वडवणी रेल्वे स्थानकाचं जर काम बघितलं तर बऱ्यापैकी खूप फास्ट वेगाने या ठिकाणी चालू आहे. आणि ह्या परिसरामध्ये जवळपास म्हणजे बरंचसं काम झालेलं आहे. म्हणजे बीडपासून आता वडवणीपर्यंत जवळपास एक 60-70% काम पूर्ण झालेलं आहे. थोड्याशा प्रोसेसमध्ये काम या ठिकाणी बाकी. बीडपर्यंत जर ट्रेन आली तर लवकरच वडवणीच्या रेल्वे स्थानकाला थोड्या दिवसामध्येच येऊ शकते मित्रांनो. बऱ्यापैकी बरंचसं काम या रेल्वे स्थानकाचं झालेलं आहे. आणि पाहू शकतो या ठिकाणी एक छोटंसं खेडेगाव आहे मित्रांनो. रेल्वे स्थानकाच्या एकदम चिटकूनच जवळ असलेलं हे एक छोटंसं खेडेगाव. या ठिकाणी पाहू शकतो आपण भर टाकण्यात आलेली. आणि मित्रांनो जर बघितलं तर ह्या साईडला पण 2-3 ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो. पाहू शकतो आपण समोर 3 ट्रॅक या ठिकाणी टाकण्यात आले. सध्या ह्या ठिकाणी 2च दिसत आहेत मित्रांनो. हे पाहू शकतो आपण. म्हणजे 1 2 3 4 5 रेल्वे लाईन या ठिकाणी टाकण्यात आल्या आहेत. लोहमार्गाच्या म्हणजे जे ट्रॅक असतात मित्रांनो ह्या 5 ह्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. पुढं जाऊन आपण बघूया. तुम्हाला एक मध्ये अर्धवट झालेली एक ट्रॅक आहे ते तर पण तुम्हाला दाखवतो मी. पाहू शकतो आपण समोर मित्रांनो या ठिकाणी 1 2 आणि 3 पाहू शकतो या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी वडवणीला म्हणजे एखादी ट्रेन क्रॉसिंग करायची असेल किंवा रिटर्न करायची असेल किंवा ट्रेनला काही वेळ समजा उभा करायचा असेल किंवा स्टॉप घ्यायचा असेल ट्रेनला तर या ठिकाणी रेल्वेचं म्हणजे हे मोठं जास्त ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत. आणि या साईडला पाहिलं तर 2 ट्रॅक आहेत. मित्रांनो हे होतं वडवणीचं रेल्वे स्थानक. पाहू शकतो मित्रांनो लवकरच पण आपण 1 महिन्यानंतर या ठिकाणी पाहणार आहोत.
एक कशा पद्धतीने रेल्वेचं म्हणजे ह्या स्टेशनचं काम अजून कसं होतं आहे आणि कुठपर्यंत हे स्थानकाचं काम पूर्ण होतं आहे आपण हे पाहणार आहोत. लवकरच पुन्हा डबल ह्या स्थानकाचा व्हिडिओ मी लवकर बनवणार आहे. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि काही समज माहिती असेल आपल्या परिसरामधलं किंवा एखादं देवस्थान असेल तर नक्कीच आपल्या कमेंटच्या माध्यमातून टाका. त्या ठिकाणचा आपण नक्कीच व्हिडिओ शूट करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू.